हॅलो, गुड मॉर्निंग. काय म्हणता, कसे आहात? मस्त ना? मजेत. मजेत राहायचं. कारण काय की खूप आनंदाचे क्षण असतात ते फार कमी असतात. मग ते असे म्हणतात ना, चांदीच्या डबीत ठेवून असं छानपैकी हा हा मोरपंख बाजूला ठेवून आनंदात राहायचं मस्त. कारण इतकं छान आयुष्य मिळालं तर ते काय आपण असं वाया घालवणार आहे का? ह्याच्या त्याला त्याच्या त्याला चुगल्या करा, हे करा ते करा, नकारात्मक विचार करा, नकारात्मक लोकांबरोबर जबरदस्तीने राहा. तुम्हाला मनापासून त्यांच्याबरोबर बोलायची इच्छा नाही तरी बोला, जबरदस्तीने त्यांच्याबरोबर राहा आणि लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील याचा विचार करत राहा. नाही करायचं. लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील असं करत करत 60-65 होऊन गेलं. आता एक काय 5-10 वर्ष उरली आहे ना, ते आता मी काय म्हणते याच्यावर स्वार्थी बना. आता कोणी म्हणेल याच्यात स्वार्थी बना म्हणतात, या म्हणजे काय, आम्ही काय सोडून देणार आहे का सगळं घरदार, यांना काय जातं म्हणायला? असं नसतं. हे बस साधी गोष्ट आहे. माझ्या मैत्रिणींबरोबर मी जेव्हा बोलते ना, मला का वाटलं तुमच्याशी हे बोलावं, कारण मी जेव्हा इतर बायकांशी, माझ्या वयाच्या बायकांशी बोलते तेव्हा मला लक्षात येतं की अगो काय करताय तुम्ही काय. काल मी एका मैत्रिणीबरोबर बोलत होते आणि मी ती काहीतरी असा विषय होता, तर ती म्हणाली हो मी सुनबाई आली की त्यांना सांगते पेमेंट करायला. म्हटलं अगं म्हणजे तू नाही गो, मला ते ऑनलाईन पेमेंट वगैरे काही करता येत नाही, ते मी कधी लक्ष नाही घातलं, सुनबाई आली की सांगते. बँकेत काय सुनबाई आली की ती मला घेऊन जाईल, सगळं सुनबाई आली की सांगते, मुलगा आला की सांगते. मी म्हटलं त्यांचे प्रॉब्लेम कमी आहेत का, त्यांच्या धावपळी कमी आहेत का, त्यात तुम्ही आपलं कशाला लटांबर त्यांच्या मागे लावता, आहे ना? त्यांना त्यांचे प्रॉब्लेम्स खूप आहेत, त्यांचा स्ट्रेस आहे, त्यांना सेटल व्हायचं आहे, त्यांना स्वतःला रोज सिद्ध करावं लागते. सध्या ते मुलं कोणत्या परिस्थितीत काम करतात हे समजून घ्या ना. तुम्ही तर गव्हर्मेंट नोकरीत होते, 10 वाजता गेले, 5 वाजता आपली बॅग उचलली, गाडीला किक मारली की घरी. आता एका पोरांचं असं, आता पोरांचं आयुष्य बघा ना तुम्ही. सकाळी 9 नाही वाजत, 8 नाही वाजत ते लॉग इन करतात, रात्री 10-11 वाजेपर्यंत ते काम करतात. आणि म्हणायला तर काय वर्क फ्रॉम होम आहे, त्याचं वर्क फ्रॉम होम आहे. अरे जेवताना सुद्धा तो फोन अटेंड करतो. तुमचं होतं का असं? नाही ना. ऑफिस अवर्समध्येच जाऊन सगळे कामं केले ना, छातीवर हात ठेवून सांगा केले की नाही केले. मग आणि आता त्या मुलांकडनं पुन्हा त्यांनी त्यांचंही करायचं, त्यांच्या मुलांचंही करायचं, तुमचंही करायचं, स्वतःचं सगळे कामं करायचे, त्यांना झालेल्या मुलांचे, त्यांनी शाळा अभ्यास हे त्यांच्या हॉबीज ते पाहायचं. पुन्हा म्हाताऱ्या आईला इथे पेमेंट करून दे, तिथे घेऊन जा, ते करून दे. म्हणजे त्या एका पोरानी 3 पिढ्यांचं करत बसायचं का? अडाणी आहे का तुम्ही? नाही ना. शिकलेले आहे, 30-35 वर्ष नोकरी केली आहे, कॉम्प्युटरवर काम केलं आहे. मग आता शिका, कॅब बुक करायला शिका, बँकेचे व्यवहार करायला शिका. आता तर बँकेत जायची गरज नाही तुम्हाला, सगळं पेमेंट ऑनलाईन होतं, आहे ना? तुमचाच पैसा आहे, तुम्हाला कुठे पेमेंट करायचं आहे ते करा. प्रत्येक वेळी मी सुनबाईला सांगते, मुलाला सांगते, ह्याला सांगते, नातवाला सांगते. आपली गेली का? नाही ना. आपण इतके वर्ष नोकरी केली, अजून आपण शाबूत आहे, हातापायाने शाबूत आहे, बुद्धीने शाबूत आहे. फक्त प्रश्न काय, शिकायचा. तुमचा कॉन्फिडन्स गेला आहे. ठीक आहे. अगं मी तेव्हा पडली ना, मग मी गाडी चालवणंच बंद केलं. म्हटलं बाथरूममध्ये एकदा पडली, समजा तू पाय घसरला, पडली, बाथरूममध्ये जाणं बंद करणार आहेस का तू? नाही ना. मग काहीच बंद करून चालत नाही. स्वतंत्र राहायला शिका. काय ती जी मुलं, त्यांना असं नको वाटायला की बापरे आता किती दिवस मला ह्यांचं हे सगळं करावं लागणार आहे. त्यांना खूप छान वाटतं तुम्ही जेव्हा शिकताना कोणती गोष्ट, मुलं खुश असतात. तुम्ही आनंदात राहा, ते खुश असतात.
त्यांना तुमची इस्टेट नको आहे, त्यांना तुमचा पैसा नको आहे, त्यांना फक्त तुमची कटकट नको आहे. त्यांच्याबरोबर जा, ते एन्जॉय करतात, तुम्ही पण करा त्यांच्याबरोबर. त्यांनी म्हटलं इथे जा, हॉटेलमध्ये घेऊन गेले ना, मेनू कार्ड पाहत बसू नका. तो म्हणतो ना, आई तुला काय खायचंय, हां एवढं म्हणा की अरे तुम्ही जे घ्याल ते मी घेईन. पण तिथे जाऊन एक नजर ते, बापरे किती महाग, केवढ्याचं झालं रे बिल, कशासाठी. नाही तर ते आपल्याला सांगणार नाहीत कोणत्या गोष्टी. त्यांना सपोर्ट करा. आपण आता आपलं जे आहे ना जुनं खोड, ते सपोर्टसाठी आहे. सपोर्ट करा त्यांना. जिथे शक्य आहे तिथे मदत करा. जिथे तुमच्याच कंट्रोलमध्ये नाही तुम्ही काय मदत करणार. पण शक्यतोवर हाच विचार करा की माझ्या मुलांना माझ्यामुळे काही त्रास व्हायला नको. माझ्या मुलांना कायम त्यांच्या डोक्यात हे नको की आपल्या आईला बरं नाही का, आपली आई हे करते आहे का, आपले बाबा तसे करतात आहे का, काही नाही. त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या. तुम्ही तुमचं जगून झालं आहे ना, आता त्यांना मजा करू द्या. त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या पेलू द्या. त्यांच्या आणि तुमच्या नोकऱ्यांमधला फरक समजून घ्या. त्यांना रोज स्वतःला सिद्ध करावं लागतं. तुम्ही तर एकदा इंटरव्ह्यू दिला, 58 वर्षापर्यंत जावंही राहिलो आपण सगळे डिपार्टमेंटचे. असं नाही आहे या पोरांचं. त्यांना रोज स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि त्याच्यासाठी त्यांना मेंटली फ्री असायला पाहिजे. त्यांच्या मागे तुम्हाला दिसतं त्यांचे एवढे मोठे मोठे पॅकेज, पण त्या पॅकेजमध्ये माणूस कसा ऊसात चरख्यात घातल्यावरती ऊस कसा होऊन जातो, पूर्ण रस काढून चिपाड राहतं. सेम थिंग इथे. त्या पोरांना पैसा मिळतो हे कळतं तुम्हाला. त्यांचे टेन्शन समजून घ्या. त्यांच्याबरोबर उभे राहा. नुसतं जन्म देऊन धन्य झाले मी आई असं नाही आहे. त्यांना जेव्हा तुमची गरज आहे तेव्हा त्यांच्या पाठीशी राहा. जेव्हा त्यांना तुमची गरज नाही तुम्ही अलिप्त राहा. स्वतःचं आयुष्य जगा. स्वतःबद्दल विचार करा. ज्या गोष्टी तुम्हाला करता येतात त्या तुम्ही करा, आहे की नाही. कारण आयुष्य खूप सुंदर आहे. जसं तुमचं सुंदर आहे ना, त्या मुलांचं पण आयुष्य खूप सुंदर आहे. लाईफ इज ब्युटिफुल. तुम्ही पण एन्जॉय करा, त्यांना पण करू द्या. थँक्यू.